नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवीन मोकळं पिठलं हरभऱ्याच्या डाळीचं करून दाखवणार आहे। मी वाटीवर हरभऱ्याची डाळ भिजत घातली छान आणि 4-5 तास भिजवलेली आहे आणि ती जरा मिक्सर मधून काढून जरासं उकडून घेतली। परत हे तेल घेतले, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, हळद, कढीपत्ता, जिरं, मोहरी, मीठ, मिरच्या आणि थोडंसं साधारण पाणी। आणि आता मी कढई तापत ठेवते। आता कढई तापू दे। ही हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, हे पटकन होण्यासाठी मी मिक्सरला लावून घेतलेली टाकायला लागेल। कढई तापलेली आहे, आता तेल घालायचं, थोडं जास्तच तेल घालायचं म्हणजे छान होतं। थोडं जिरं घालूया, मोहरी घालूया, जिरा, मोहरी, कढीपत्ता घालूया, मिरच्या घालूया, 3-4 मिरच्या घेतलेल्या आहेत। आपण कांदा पण घालूया, टोमॅटो पण घालूया थोडासा। टोमॅटो जरा शिजला आणि असं खरपूस कलर कांदा भाजलेला आहे, तर आपण त्यात हळद घालायची, मीठ घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं। आता आपण ही मिक्सर मधून हरभऱ्याची डाळ घातलेली त्यात घालू। ओबड-दोबड जरा वाटलेली आहे, जरा उकडून घेतलेली आहे। उकडून घेतल्यावर लगेच करावं, मोकळं पिठलं। आता हे मरू दे, 2 मिनिटं शिजू दे चांगलं। आता हे झाले का बघूया आपण मोकळं पिठलं, मस्त चांगलं शिजलं। आता मी गॅस बंद करते। ही रेसिपी आता तयार आहे, अशा पद्धतीने करून बघा, छान होते। मोकळं ही रेसिपी तयार आहे, करून बघा, खाऊन बघा, आवडलं तर कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। नमस्कार, थँक्यू। ही हरभऱ्याची डाळ आहे खरं।